नमस्कार. टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आरोग्य संपदा कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर नेहा गायकवाड पाटील, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ तसेच वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नेहाज मॅटर्निटी हॉस्पिटल या हॉस्पिटलची मी डिरेक्टर म्हणून आज तुमच्याशी संवाद साधते. आजचा टॉपिक आहे आयर्न डिफिशियन्सी अनिमिया इन अ प्रेग्नन्सी. अनिमिया म्हणजे काय? रक्तातल्या लाल पेशींचं प्रमाण कमी असणे. लाल पेशी या सर्व शरीराला ऑक्सिजन पुरवत असतात. रक्तातल्या लाल पेशींचं प्रमाण कमी झाल्यामुळे शरीराचा ऑक्सिजन पुरवठा हा कमी होतो. WHO गाईडलाईन्स प्रमाणे जर HB 10 पेक्षा कमी असेल तर आपण त्याला अनिमिया म्हणतो. जनरली याची लक्षणं काय असतात? सर्वात मुख्य लक्षण असतं म्हणजे थकवा जाणवणे, सुस्ती वाटणे, नेहमीची कामं नको वाटणे, मरगळ वाटणे, तसेच आपली त्वचा डल होणे, केस गळणे, नख नाजूक होणे, या व्यतिरिक्त कधी कधी बऱ्याच वेळेला सतत आजारी पडणे किंवा चक्कर येणे, या सगळ्या लक्षणांवरून आपल्याला समजू शकतं की आपल्याला अनिमिया असू शकतो. आता हा अनिमिया का होतो आणि प्रेग्नन्सी मध्ये हा जनरली का दिसतो? तर सगळ्यात महत्वाचं याची सुरुवात मी म्हणेल की आपली बऱ्याच वेळेला वयात आल्यापासूनच आपण आपल्या डाएटकडे म्हणजे आपल्या खाण्यापिण्या आहाराकडे लक्ष देत नाही आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज असल्यामुळे आपल्याला हा प्री प्रेग्नन्सी मध्येच अनिमिया असतो, पण तो आपण न चेक केल्यामुळे किंवा आपल्याला त्यावेळेस गरज न पडल्यामुळे आपण तपासत नाही आणि मग जी काही मुलगी असते ती लग्न झाल्यानंतर प्रेग्नंट होते आणि मग त्यावेळेस तो CBC चेक केला जातो आणि मग आपल्याला लक्षात येतं की ओके, ही पेशंट अनिमिक आहे. सो ह्याची सुरुवात ही न्यूट्रिशनल अनिमिया म्हणजे आहार नीट नसल्यामुळे होण्याची शक्यता असते. तसेच आपल्या इंडियन कल्चर्स मध्ये आपल्याला सतत दिसतं की आपण उपवास धरतो आणि मग त्याच्यामुळे पण सतत इरेग्युलर खाणं आणि बऱ्याच वेळेला लहान मुलांमध्ये आपण हे पण बघतो की बाहेरचं जंक फूड खाणं, तर या सगळ्यामुळे आपल्याला सतत अनिमिया जाणवू शकतो. तसेच प्रेग्नन्सी मध्ये त्याची जी आयर्नची डिमांड असते ती दुपटीने वाढते म्हणजे बाळाला. तसेच होणाऱ्या प्रेग्नन्सी चेंजेस साठी पण आपल्याला रक्त भरपूर लागतं आणि मग त्यामुळे तो अनिमिया जाणवू शकतो. आता या सगळ्याचा कुठेतरी डायग्नोसिस व्हायला हवं. सो मी म्हणेल की प्रत्येक पेशंट हा जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा व्हिजिट करतोय प्रेग्नन्सीसाठी तेव्हा सगळ्यात पहिल्या व्हिजिटमध्येच त्याचं CBC व्हायला हवं. जर आपल्याला दिसत असेल की बाबा HB कमी आहे किंवा त्याला अनिमियाचे काही सिम्पटम्स आहेत तर त्यासोबत एक एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून थॅलेसिमिया प्रोफाईल देखील व्हायला हवं. कारण बऱ्याच वेळेला थॅलेसिमिया म्हणजे मायनर थॅलेसिमिया हा अनडायग्नोस्ड असतो आणि त्याच्यामुळे आयर्न डिफिशियन्सी अनिमिया हा आणखी दिसून येतो आणि मग हे सगळं डिटेक्शन न झालं तर पुढे भविष्यामध्ये आणखी त्रास होऊ शकतो. तर याचं डिटेक्शन हे त्याच वेळेस जर झालं तर बेटर असेल. आता यामुळे बाळ आणि आईवर काय परिणाम दिसेल? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला सुरुवातीपासूनच बघायला गेलं तर बऱ्याच पेशंटमध्ये अनिमिया असल्यामुळे बाळ राहत नाही म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे हे साधं कारण आहे. जर अनिमिया आपण नीट करू शकलो तर नक्कीच प्रेग्नन्सी लवकर मिळेल. बऱ्याच वेळेला अनिमिया असल्यामुळे अबॉर्शनचे चान्सेस वाढतात. बाळाचं वजन नीट वाढू नाही शकत. पुढे जाऊन लेबर कधी कधी लवकर सुरू होतं म्हणजे लवकर अंगावरचं पाणी जातं, लवकर लेबर चालू होतं, ह्याही गोष्टी दिसून येऊ शकतात. किंवा लेबर चालूच होत नाही म्हणजे पोस्ट डेटेड होतात आणि मग पुन्हा डिलिव्हरी वेळेत न झाल्यामुळे सीझर करायची जर वेळ आली तर आणखी खतरा वाढतो. पोस्ट डिलिव्हरी मध्ये रिकव्हरी लवकर होत नाही, मग आणखी अनिमिया वाढण्याची शक्यता असते. तसेच इन जनरल या पिरियड मध्ये बऱ्याच वेळेला पेशंट जर जास्त आजारी पडत असेल किंवा निमोनिया झाला, डायरिया झाला तर यामुळे आणखी प्रेग्नन्सी मध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. आता या सगळ्यावर आपण कसं ताबा मिळवायचा किंवा आपण कसं नीट व्हायचं, तर सर्वात पहिल्यांदा मी म्हणेल की तुमचं डाएट हे आयर्न रिच डाएट पाहिजे. म्हणजे तुम्ही वयात आल्यापासूनच त्याच्यावर फोकस करायला हवा. आयर्न रिच डाएट मध्ये मी म्हणेल की तुम्ही जर बटाट्याची भाजी खात असाल तर रिप्लेस करा, ती बिटाची भाजी आपण तयार करूया. जर तुम्ही साखर खात असाल तर साखरला पण गुळाने रिप्लेस करूया. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पालेभाज्या करत असाल तर प्रत्येक पालेभाजीमध्ये तुम्ही डाळीचा वापर करा. तर हे साधे साधे छोटे छोटे जे चेंजेस आपण करू शकलो तर नक्कीच आपण अनिमियाला रिकव्हर करण्यासाठी जास्त मदत करू शकेल. सो डाएट हे खूप महत्वाचं पार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त
डिमांड जास्त असल्यामुळे प्रत्येक प्रेग्नंट लेडीने आयर्न सप्लिमेंट्स हे न चुकता घ्यायला हवेत. जर तुमचे आयर्न सप्लिमेंट्स घेऊन देखील HB वाढत नसेल तर नक्कीच त्याच्यावर पुढे जाऊन आणखी इव्हॅल्युएशन करून जर याच्या व्यतिरिक्त काही वेगळं लागत असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर ओरल नसेल जात, म्हणजे ओरल टॅबलेट्स घेऊन सुद्धा HB वाढत नसेल तर नक्कीच IV द्वारे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण IV आयर्न सप्लिमेंट्स घेऊ शकतो. या सर्वात शेवटी मी म्हणेल, हे सर्व समजल्यानंतर जर समराईज करायचं म्हणलं तर मी म्हणेल की प्रत्येक बालक किंवा वयात येणाऱ्या मुलीचा हा CBC आपण प्रत्येक 6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा जरी चेक केला आणि जर अनिमिक असेल तर त्यासाठी आयर्न सप्लिमेंट्स प्रत्येकीला द्यायला हवेत. त्याच्या व्यतिरिक्त डाएट, समतोल आहार आपण नेहमी घ्यायला हवा. वेळ पडली, जर वजन वाढत नसेल किंवा HB सुधारत नसेल तर डायटिशियनचं मदत घ्यायला पाहिजे. जर HB वाढत नसेल तर एकदा हिमॅटॉलॉजिस्टशी कन्सल्ट करायला हवं. प्रत्येक प्रेग्नंट लेडीचा हा थॅलेसेमिया प्रोफाईल करून घ्यायला हवा आणि प्रत्येकाने आपल्या सराउंडिंगची स्वच्छता बाळगायला हवी. आपण जर हे सर्व योग्यरित्या पार पाडलं तर आपला भारत हा नक्कीच लवकरच अनिमिया मुक्त होईल अशी मी आशा करते. आणि आज तुमच्याशी सर्वांशी मला संवाद साधायला मिळाला त्याबद्दल TV महाराष्ट्र न्यूजचे मी आभार मानते. थँक्यू. धन्यवाद.